TN महाराष्ट्र न्यूज चॅनल। हे कामगारांच्या कल्याणकारी योजनेला वेळ देत नाहीत, कामगारांचा पैसा कामगारासाठी खर्च करत नाहीत, त्याला कपात करायचं काम या ठिकाणी चालू आहे। बेकायदेशीर त्यांनी बांधकाम कामगारांच्या पाल्यांना विद्यार्थ्यांना जे शिष्यवृत्ती 1ली ते 10वी दिली जात होती ते बंद केलेली आहे। त्याला कुठलाही आधार नाही, त्याला सामाजिक सुरक्षा कायद्याचं त्यांनी आधार दिलेला आहे, परंतु ते जर कायद्यात बसत नसेल तर 10वीच्या पुढे जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना हा कायदा कसा लागू होतो, चुकीचे अर्थ काढून या ठिकाणी उद्योगपतींना वेळ देणं, उद्योगपतींचे घरं भरणं, अशा पद्धतीनं हे राज्याचे कामगार मंत्री उद्योगपतींना वेळ देतात, कामगारांना वेळ देत नाही। कामगारांची योजना संपुष्टात आणण्याचा या हरामखोर सरकारचा प्रयत्न आहे, त्याला हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी आमचे महासंघाचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये आठवड्याला एकदा आंदोलन करण्याचा निर्णय कामगार संघटना महासंघाने सुद्धा घेतलेला आहे। या ठिकाणी आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मी स्वागत करतो आणि अशाच पद्धतीनं सरकारच्या विरोधात मशाल पेटवावी आणि या ठिकाणी फडणवीस सरकारच्या हकालपट्टीसाठी आंदोलन करावं असं मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी आपल्या आंदोलनाला पूर्ण आमचा पाठिंबा आहे। या ठिकाणी आमचे सिद्धार्थ जे कामगार संघटना महासंघाचे सचिव आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। या ठिकाणी आणखी एकदा मी आभार मानून या सरकारचा निषेध आणि या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो। आज महाराष्ट्र राज्य व इतर बांधकाम महासंघाच्या वतीने महाराष्ट्रभर एक दिवसीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम महाराष्ट्रातील तमाम जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हे आंदोलन होत आहे। त्याचाच भाग म्हणून आज सोलापूरमध्ये हे आंदोलन होत आहे। हे आंदोलन घेण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, 13 जुलै 2026 रोजी जे शासनाने गैरसंविधानिक जे GR काढलेलं आहे, जे मनमानी पद्धतीनं जे GR काढलेलं आहे की कामगारांच्या पाल्यांना जे अर्थसहाय्य मिळालं जात होतं ते अर्थसहाय्य त्यांनी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय त्या GRच्या माध्यमातून घेतलेला आहे। म्हणून आम्ही गेल्या 8-10 दिवसाच्या पाठीमागे एक कामगार संघटना महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने हे आंदोलन केलं होतं। आज देखील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महासंघाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यभर हे आंदोलन होत आहे। तरी सरकारचाही निषेध आम्ही इथं व्यक्त करतो आणि जे काय त्यांनी कायदे आणण्याचा प्रयत्न करायला, ते हुकुमशाही आणण्याचा जे प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये करायला लागल्याची ते कधीही लोकशाहीच्या राज्यामध्ये आम्ही टिकू देणार नाही आणि बांधकाम कामगार संघटनाचे जे काय पदाधिकारी आहेत सर्वांनी एकत्र येऊन आम्ही ही लढा मोठा करणार आहे। शक्य झालं तर आम्ही सरकारच्या विरोधामध्ये पिटिशन देखील फाईल करणार आहे। तरी या आंदोलनामध्ये सर्व जिल्ह्यातील काय कामगार संघटना पदाधिकारी सामील झाले, त्यांचेही आभार व्यक्त करतो, त्यांनाही धन्यवाद देतो आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्यांचाही धन्यवाद आणि या आंदोलनाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे। धन्यवाद। जय भीम। महाराष्ट्र राज्य व इतर बांधकाम कामगार गेल्या 13/7/2026 रोजी जे शासनाने नवीन GR काढलेला आहे तो GR त्वरित रद्द करावा अशी आमच्या संघटनेची मागणी आहे। कारण 1ली ते 10वी पर्यंत शासनाने गोरगरीब कष्टकरी विद्यार्थ्यांचे मिळणारे स्कॉलरशिप बंद केलेला आहे, तो GR तात्काळ रद्द करावा, अन्यथा आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। त्याच्या बाबतीत दमानी नगर येथे गेली 6 महिन्यापासून पेंडिंग कामं असल्यामुळे कामगार अडचणीत येत आहेत। ऑफिसमधले अधिकारी भ्रष्टाचार करतात। 3 कोटी 68 लाखाचा भ्रष्टाचार दाखवलेला आहे, परंतु 18 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे। SIT नेमून SIT मार्फत यांची चौकशी केली पाहिजे व कामगारांना अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न शासनाने केला पाहिजे। गोरगरीब
विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहे. म्हणून कामगार अडचणीत येत आहे. आता जे नवीन आरो आलेला आहे बगर साहेब यांनी सांगतात की फॉर्म असा भरला पाहिजे तसा भरला पाहिजे. साहेब तुमची मनमानी कारभार आम्ही चालू देणार नाही. तुम्हाला म्हणण्यासारखं फॉर्म आम्ही भरणार नाही. जो फॉर्म भरण्याची पद्धत आहे नवीन व नूतनीकरण त्याच पद्धतीनं आम्ही फॉर्म भरणार आहे. आम्हाला न्याय जर नाही मिळाला तर याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची शासनाने दखल घ्यावी.